नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. मित्र हो, अलीकडच्या काळामध्ये राजकारण आणि गुंडगिरी या एका नाण्याच्या दोन बाजू बनलेल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरी आणि अरेरावीच्या घटना अलीकडच्या काळामध्ये सतत चर्चेला येत असतात. त्यामुळं राजकारण आणि गुंडगिरी यांच्यातला संबंध किती जवळचा आहे याचा अनुभव तुम्ही आम्ही घेत असतो, उभा महाराष्ट्र घेत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरीची अरेरावीची चर्चा तर अलीकडच्या काळामध्ये नेहमी होत असते आणि आता त्यात आणखी एका वादग्रस्त धमकीची भर पडलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातील शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका अधिकाऱ्याला हात पाय तोडण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये जे काही संभाषण आहे किंवा जी काही नावं घेतली जातात त्याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलीही पुष्टी करत नाही. काय खरं आहे काय खोटं आहे ती चौकशी आल्यावरच कळेल. पण धमकीच्या या क्लिपमुळं राजकारणात मात्र मोठी खळबळ उडालेली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला हातपाय तोडण्याची धमकी दिली जात असल्याचं ऐकू येत आहे. व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप नक्की काय आहे ते तुम्ही ऐका. हॅलो हॅलो हॅलो. नमस्ते. खासदार हा. धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी. हा. देतो साहेबांकडे. हॅलो, हा नमस्कार. शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. हा ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला आहे. घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी. नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का? हे ऐकू येतंय का तुला? अभय आता मला हा, मी सोलापूरला आहे. उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. हॅलो हॅलो हॅलो. नमस्ते. खासदार हा. धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी. हा देतो साहेबांकडे. हॅलो, हा नमस्कार. शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. हा ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला आहे. घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी. नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का? हे ऐकू येतंय का तुला? अभय आता मला हा, मी सोलापूरला आहे. उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. या ऑडिओ क्लिपची चर्चा सोलापूर जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ लागली आहे. आणि ही चर्चा सुरू असताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तर संबंधित अधिकाऱ्यांना दार बंद करून मारहाण झाल्याचा दावा केला आहे. माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंत्याच्या येताना ती शिवीगाळ करून ही धमकी दिली असल्याची ही ऑडिओ क्लिप आहे असं सांगितलं जात आहे. माळशिरस तालुक्यातील धमकीचा विषय खूप गंभीर आहे. पंचायत समितीच्या त्या अधिकाऱ्याला दार लावून मारहाण झाली आहे. अधिकाऱ्याला धमकी दिल्याची क्लिप सर्वांनी ऐकली आहे. त्यामुळं दोषीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. यात जे कोणी दोषी आहेत त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. पण सोलापूर जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यात अधिकाऱ्यावर हुकुमशाही धमकी चालणार नाही असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं या प्रकरणाला आता राजकीय वळण सुद्धा मिळू लागलेलं आहे. पाहूया पुढे आणखी काय होतंय ते. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.